साहित्य उत्सव परिवाराची ध्वनिमुद्रित प्रस्तुती, जीवनातील उत्तमातल्या उत्तम अनुभवांची नोंद घेणारा, प्रसंगांचं सहज चित्र उभं करणारा कथा संग्रह कथा माणुसकीच्या. लेखक श्रीयुत दीपक तांबोळी, प्रकाशक अथर्व पब्लिकेशन, वाचक स्वर श्रीयुत विकास शुक्ल, ध्वनी संकलक हर्षदा गायकवाड, ध्वनी संपादन विद्या पाटील, तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, यूट्यूब प्रसारण विकास चव्हाण, निर्मिती आणि ध्वनिमुद्रणाचे सर्व अधिकार साहित्य उत्सव परिवार. हे पुस्तक विनामूल्य प्रसारणासाठी कुठलाही मोबदला न घेता उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक आणि प्रकाशक यांचे साहित्य उत्सव परिवाराकडून शतशः आभार. तसेच श्रीयुत विकास शुक्ल यांनी दिलेल्या विनामूल्य सेवेबद्दल त्यांचेही परिवाराकडून मनपूर्वक आभार. कथा संग्रह कथा माणुसकीच्या. अर्पण पत्रिका. माझ्या सुखदुःखात मला भक्कम साथ देणाऱ्या, माझ्या कोणत्याही कार्यात मला प्रोत्साहन देणाऱ्या आणि माझ्या प्रगतीस नेहमीच हातभार लावणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस सौ रागिणीस सादर अर्पण. पुस्तकाला चंद्रकांत भंडारी यांनी प्रस्तावना दिलेली आहे. सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या लघुकथा. लघुकथा म्हटलं तर तसा एक वेगळा फॉर्म, कारण त्या लघुकथेत जे मांडायचं ते तसं गोळीबंद पण अर्थपूर्ण असावं लागतं, दीर्घ आणि वाचकांना खिळवून ठेवणारं. या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा मी कथाकार दीपक तांबोळी यांचा कथा माणुसकीच्या हा कथासंग्रह वाचला, तेव्हा मानवी जीवनातील सुखांचा दुःखांचा शोध घेणारा हा लेखक मला वेगळीच अनुभूती देऊन गेला. कर्तव्य, देव, सायकल, जीवनसंग्राम या कथा वाचता वाचता हा लेखक चांगला स्टोरी रायटर आहे हे तर जाणवलंच, पण तो विविधरंगी संवादातून वाचकांशी छानशा गप्पा मारणारा देखील आहे हे सुद्धा जाणवलं. अनेक अनुभव डोळसपणे घ्यावेत, त्यात कधी खोलवर तर कधी अलिप्तपणे रमावं, जमलं तर त्यातलं खूपसं मनात साठवावं, त्यावर मनन चिंतन करावं आणि योग्य संधी मिळाली की ते सर्व अनुभव कागदावर व्यवस्थितरित्या उतरवून काढावेत आणि लघुकथेच्या रूपात वाचकांसमोर ठेवावेत. ही सारी प्रक्रिया दीपक तांबोळी यांना छान जमली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तांबोळी ही व्यक्ती तशी कुणी प्रसिद्ध लेखक वगैरे नाही किंवा चार चौघात भाव मारून जाईल इतपत बोलकीसुद्धा नाही, पण समाजाचं, तेथील विविधरंगी माणसांचं डोळस निरीक्षण करत हाती लेखणी घेत स्टोरी सांगणारी निश्चितच एक उत्तम व्यक्ती आहे, ज्याचं छानसं प्रतिबिंब संग्रहातील एकूणच कथांद्वारे उमटलंय. सर्व कथांचा अभ्यास करता किंवा त्या वाचता मला असं जाणवलं की तांबोळी यांच्या नजरेतून जीवनानुभव देणारे प्रसंग आणि घटना सुटत नाहीत आणि जेव्हा त्या त्यांच्या भोवती फिरतात तेव्हा ते लिहिल्याशिवाय थांबत नाहीत. मग ना गुणदोषांची चर्चा असते किंवा तो त्यावेळी तसाच का वागला वगैरेची फारशी चिकित्सा असतं ते प्रामाणिक मत, आणि तेही हळुवारपणे मांडलेलं, सुसंवादाने नटलेलं, आजूबाजूच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा बारकाईने पण स्वतःच्या नजरेने अभ्यास करणारा, त्यातील विविध रंग, विविध छटा निरखत अनुभवत लघुकथा लिहिणारा हा दीपक तांबोळी म्हणूनच वाचावासा वाटतो आणि हीच त्याच्या लेखनाची जमेची बाजू आहे. शुभेच्छांसह चंद्रकांत भंडारी, जळगाव. श्रीयुत विजय सुपडू लुल्हे, अध्यक्ष कविवर्य निळकंठ महाजन स्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांनीसुद्धा आपले 4 शब्द सुरुवातीला जोडलेले आहेत. एका आस्वादकाची प्रतिक्रिया. कलाश्री दीपक तांबोळी यांचा कथा माणुसकीच्या हा पहिलाच कथासंग्रह असूनही
कोणत्याही लेखकाच्या प्रभावाखाली त्यांचं लेखन नाही. पदार्पणातच त्यांची सर्जनशीलता नवउन्मेषशालिनी असल्याचं प्रकर्षाने जाणवतं. समीक्षण करण्या इतपत मी वाङ्मयीन अभ्यासक नाही, तथापि मित्रत्वाच्या नात्याने आदेश मिळाल्यानंतर लिहिणं क्रमप्राप्त असल्याने आस्वादकाच्या भूमिकेतून मी प्रांजळपणे प्रतिक्रिया देण्याची हिंमत करतोय. या कथा अतिरेकी नाट्यमयता, कल्पना चमत्कृती, रंजकता यापासून अलिप्त आहेत आणि हे या कथालेखनाचं वैशिष्ट्य. वाङ्मयीन आकृतिबंधापेक्षा मानवता, प्रेम, करुणा हा तांबोळी यांच्या अभिव्यक्तीचा मूलाधार असल्याने कथांमधून नैतिक संस्कारांचा परिमल ठायी ठायी प्रत्ययास येतो. कथेतील व्यक्तिरेखा या संवादमय, प्रसंगनिष्ठ नसून आशयनिष्ठ असल्याने अंतःकरणाचा ठाव घेतात. नागरी संस्कृतीपेक्षा मध्यमवर्गीयांचं दुःख, दारिद्र्य, ताणतणाव, जीवन संघर्ष, सामाजिक बेगडी प्रतिष्ठेसाठीचं राजकारण अशा वैविध्यपूर्ण पातळीवर तांबोळींची प्रतिभा लीलया संचारते. वि. स. खांडेकरांचा जीवनासाठी कला आणि नासी फडके यांचा कलेसाठी कला या लेखन जीवनदृष्टीचा मनोज्ञ संगम तांबोळींच्या लेखनात दिसतो असं प्रतिपादन करणं अनुचित होणार नाही. आर्थिक सुबत्ता ही कुटुंबाच्या सुखशांतीला वाळवीसारखी पोखरून खिळखिळी करते. याचा प्रत्यय कर्तव्य या कथेतून येतो. निवृत्त जोशी सरांची मुलं परदेशात स्थायिक. पत्नीच्या मृत्यूनंतर गजू त्यांना आपल्या घरी नेऊन वडिलांप्रमाणे सेवा शुश्रूषा करतो. सरांनी त्याला व्यवसायासाठी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य केलेलं असतं. परोपकार आणि कृतज्ञता यातील अद्वैत मांडतानाच वयोवृद्धांच्या व्यथा मांडणारी वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी कर्तव्य ही सर्वोत्तम कथा आहे. देवांनाही जीवनसंग्राम चुकत नाही याचा आत्मबोध कीर्तनात होऊन देवपूजेपेक्षा कर्मपूजाच आत्मोद्धार करते याचा विलक्षण प्रत्यय देणारी जीवनसंग्राम ही भाजी विक्रेत्या कमलची भावस्पर्शी कथा आहे. हप्तेखोरी आणि राजकीय लांगुल चालनामुळे पोलीस खाते सदैव बदनामीच्या झंझावातात सापडते. तथापि सायकल या कथेत पोलिसांमध्ये संवेदनशीलता आणि परोपकाराचे झरे जिवंत असल्याचं दिसतं. ब्लँकेट या कथेतून समाजसेवी संस्थांनी करुणेचा केलेला हिडीस व्यापार आणि कष्टकऱ्यांची दान न घेण्यामागची जाज्वल्य अस्मिता लक्षवेधी आहे. निसर्गदत्त शारीरिक व्यथांना सहनशीलतेने सोसण्याचा वारसा जन्मजात मिळतो हे शाश्वत सत्य सांगणारा भावसाक्षर गरीब जगण्याची दिशा देतो. ते 10 तास या कथेत रेल्वे प्रवासात संजनाच्या लावण्याने बेभान झालेल्या बेरोजगार BE इंजिनियरचं सौंदर्यासक्तीतून आदरात परिवर्तन झालेल्या संवेदनांचा स्पंदनालेख अप्रतिम. त्याच्या अपराधीपणाच्या कबुलीला संजनाने दिलेली प्रामाणिक प्रतिसादात्मक दाद लाजवाब. शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य चिरनूतन आणि अक्षय असतं. यामुळेच इंजिनियरचे अंतःचक्षुही संजनाच्या मनाच्या सौंदर्याने दिपून जातात. ही कथा सौंदर्यशास्त्राला नवे आयाम देते. तांबोळी रेल्वे खात्यात इंजिनियर या पदावर कार्यरत असल्याने त्यांचा 75% वेळ नोकरीनिमित्ताने रेल्वे प्रवासात जातो. परिणामी मनोविश्लेषणात्मक पातळीची स्वानुभवाची चैतन्यशील अभिव्यक्ती असल्याने या कथेला प्रायोगिक मूल्य आहे. कुंडली योग या कथेत मेकॅनिकल इंजिनियर अर्थात भविष्यकार चंदू गुरुजी हे आईच्या प्रेमपाशात आणि भविष्याच्या अधीन झाल्याने आत्मदुर्बल होऊन अंधश्रद्धेमुळे विवेकशून्य आणि बुद्धिभ्रष्ट होतात. परंतु त्यांनीच सांगितलेल्या भविष्याने मित्र मात्र यशस्वी होतो. गांभीर्यपूर्वक नाट्यमय विसंगती बेमालूम रेखाटल्याने कथा विज्ञाननिष्ठ आणि उद्बोधक झाली आहे. तद्वत खुजली या कथेत सुद्धा विकारी मनांच्या प्रतारणेतून खुजली आत्मशोध घेतो. आपल्या संपत्तीचा त्याग करून कुष्ठरोगी आणि उपेक्षितांच्या सेवेसाठी
आमरण आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतो. सत्तापिपासू माणुसकीचं राजकारण करतात, पण झोपडपट्टीवासीय प्रतिकूल परिस्थितीतही माणुसकी जोपासतात. हे टाटा बिर्ला या शोकात्म वास्तवदर्शी दर्जेदार कथेतून दिसून येतं. पहिल्याच साहित्यकृतीला अधिक वाङ्मयीन मूल्यमापनाचे निकष लावले जातात. त्या दृष्टीने माणुसकीचं दान, समाधान आणि टीप या कथासंग्रहातून वगळायला हरकत नव्हती. मात्र या कथा साधारण आहेत असं नाही, परंतु या कथांमधून उत्कटता कमी जाणवते इतकंच. तथापि या कथांचे आकृतिबंध उत्कृष्ट आहेत. पोर्या, न्याय, सार्थक, तत्वनिष्ठ, हार, खरा भाऊ, थ्रिल, बक्षीस या कथाही उत्तम आहेत. कथासंग्रहाचा शेवट एक्झिट या अत्यंत हृदयस्पर्शी कथेने केला आहे. तांबोळी यांच्या आकलनाचा परीघ वैविध्यतेने समृद्ध आहे. संयतपणे तांबोळी शृंगार आणि विनोदापासून दूर असल्याचं ठळकपणे निदर्शनास येतं. त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय, श्रमजीवी आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील पात्र कथेतून आपल्याला भेटतात. मात्र दलित जीवनाचं चित्रण कथांमधून दिसून येत नाही. पहिल्याच कथासंग्रहातील कथांनी व्हॉट्सॲप, फेसबुकमधून परदेशापर्यंत प्रवास करून अनिवासी भारतीयांची मनं जिंकली आहेत. तद्वत समीक्षकांचीही मनं या कथा जिंकतील याची खात्री आहे. पदार्पणातच नवखेपणाची कात टाकणाऱ्या दीपक तांबोळींच्या सर्जनशील लेखणीला अभिवादन करून साहित्य वाटचालीला सुयश चिंतितो. आता ऐकूया लेखक दीपक तांबोळी यांचं मनोगत. आज माझं हे पहिलंच पुस्तक कथा माणुसकीच्या आपल्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. आजकाल सोशल मीडिया अर्थात व्हॉट्सॲप आणि फेसबुकबद्दल बराच गदारोळ होतो आहे. या दोन्हींमुळे अनेकांची आयुष्य वाया जात आहेत अशी ओरड केली जातीये. पण ही दोन्ही साधनं किती कामाची आहेत हे मी नेहमीच लोकांना समजावून सांगत आलो आहे. माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर व्हॉट्सॲपमुळेच मी लेखक बनलो हे मी अभिमानाने सांगू शकेन. माझ्या वैयक्तिक अनुभवांवरची एक पोस्ट भरपाई मी व्हॉट्सॲपवर लिहून पाठवली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढच्या 7-8 दिवसात मी गोष्ट अनेक ग्रुपवर फॉरवर्ड झालेली पाहिली. नंतर मी चॉकलेट काका आणि भेळभत्ता या पोस्ट लिहिल्या. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. हे पाहून मला हुरूप आला. लिहिता लिहिता मी तब्बल 33 कथा व्हॉट्सॲपवर पोस्ट केल्या. या सर्वच कथांना सर्वच ग्रुपमधील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रतिसादाचेही गमतीदार अनुभव आहेत. बरेच जण मला फोन करून विचारायचे, का हो, ही कथा प्रत्यक्षात घडली आहे का? आणि जर प्रत्यक्षात घडली असेल तर या कथेतली पात्र कुठे आहेत? आम्हाला त्यांना भेटायचं आहे. बरेच जण फोनवरच बोलता बोलता गहिवरायचे, रडायचे आणि म्हणायचे, अशीच घटना माझ्या आयुष्यातही घडली आहे. बहुतेकांचं म्हणणं असायचं, तुमच्या कथा काळजाला स्पर्श करणाऱ्या असतात. नाशिकचे माझे मित्र गिरीश चिटणीस माझ्या सर्व पोस्ट व्हॉट्सॲपवर त्यांच्या सर्व ग्रुप्सवर पाठवायचेच, पण फेसबुकवर सुद्धा पोस्ट करायचे. माझ्या एका कथेने एका आमदार साहेबांचे डोळे भरून आल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. हार, तत्वनिष्ठ, खरा भाऊ या कथा वाचून अश्रू अनावर झाल्याची कबुली असंख्य वाचकांनी दिली. या कथा महाराष्ट्रातल्या अनेक शहरातच नव्हे तर मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, आसाम, दिल्ली याचबरोबर अमेरिका, इंग्लंड, जपान, दुबई, मलेशिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड या देशातही पोहोचल्या. याचं श्रेय मी नक्कीच व्हॉट्सॲप वाचकांना देईन. आणि यावरून हेही लक्षात येईल की व्हॉट्सॲप आणि फेसबुक आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याची किती जलद माध्यमं आहेत. खरं म्हणजे या कथांचं पुस्तक काढायचा माझा काही एक विचार नव्हता. पण जानेवारीत गुजरात सहलीला गेलो असताना माझी परभणीचे प्रसिद्ध कवी मो जोशी यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांचे काव्यसंग्रह मला वाचायला दिले. ते बघून मलाही आपला कथासंग्रह प्रकाशित करावा अशी प्रेरणा मिळाली.
शिवाय बऱ्याच वाचकप्रेमींचा तसा आग्रह होताच. माझा मित्र विजय लुल्हे याने हे पुस्तक तयार करायला मला मोलाची मदत केली. त्यानेच माझी आणि चंद्रकांत भंडारी सरांची भेट घडवून आणली. भंडारी सरांनीही मी एक नवखा लेखक असूनही या पुस्तकाचं परीक्षण करून पुस्तकाला प्रस्तावना लिहून दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कथा लिहून झाली की माझी मुलगी उत्कर्षा हिला वाचायला द्यायचो. एक सामान्य वाचक म्हणून तिच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतरच मी कथेत बदल करायचो. तिच्यामुळेच माझ्या कथा सामान्य वाचकांना खूप भावल्या असं मी म्हणेन. अर्थात तिचे आभार मानलेले तिला काही आवडणार नाहीत. आणि तीच गोष्ट अथर्व पब्लिकेशन्सची. एक नवखा लेखक असूनही माझ्या पहिल्या वहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांनी त्वरित मान्यता दिली. प्रकाशक युवराज माळींचे मनपूर्वक आभार. वाचकांना विनंती आहे की माझं हे पहिलं पुस्तक कसं वाटलं त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवाव्यात. दीपक तांबोळी. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने दीपक तांबोळी यांचं मनोगत ऐकूया. वाचक मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आज कथा माणुसकीच्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आपल्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे. कथा माणुसकीच्या हे माझं लेखन प्रवासातलं पहिलं पुस्तक. पहिलं अपत्य झाल्यानंतर माणसाला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मला हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर झाला होता. मात्र पुढचा प्रवास कठीण होता. मी या क्षेत्रात अतिशय नवखा होतो. पुस्तकं कशी विकायची याची ABCD सुद्धा मला माहीत नव्हती. सुरुवातीला जळगावातल्या काही पुस्तक विक्रेत्यांकडे मी गेलो. त्यांनी पुस्तकं ठेवून घेतली, पण त्यांचे पैसे ते मला पुस्तक विकलं गेल्यानंतर देणार होते. शिवाय एका पुस्तकाची अतिशय कमी किंमत ते मला देणार होते. तरीही मी तयार झालो, कारण पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजेत असं मला वाटत होतं. दर महिन्याला मी त्यांच्याकडे जाऊन पुस्तकांच्या विक्रीबद्दल विचारत होतो, पण नकार घंटाच ऐकायला मिळत होती. दरम्यान मी माझे नातेवाईक आणि मित्र यांना मोफत पुस्तकं देऊन त्यांना या पुस्तकाचा प्रचार करण्याची विनंती केली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. पुस्तक प्रकाशित होऊन 3-4 महिने होऊन गेले होते आणि एकही पुस्तक विकलं गेलं नव्हतं. मला आता काळजी वाटू लागली. घरात पडलेला पुस्तकांचा ढीग अगदी अंगावर यायला लागला. मी याबाबतीत बऱ्याच जणांना बोललो. व्हॉट्सॲप, फेसबुक, TV यामुळे आजकाल कुणी पुस्तक वाचत नाही. त्यातून मराठी वाचक पुस्तकं विकतच घेत नाहीत. एक तर त्यांना फुकट पुस्तकं पाहिजे असतात किंवा मग ते लायब्ररीतून पुस्तक आणून वाचतात. त्यामुळे तुमची पुस्तकं कुणी विकत घेतील असं काही वाटत नाही, अशा बहुतेक जणांच्या प्रतिक्रिया होत्या. ज्या पुस्तक विक्रेत्यांकडे मी पुस्तकं दिली होती त्यांच्याकडेही जाऊन चौकशी केली. त्यांनी एकही पुस्तक विकलं नव्हतं. मी त्यांच्याकडून सगळी पुस्तकं परत घेऊन आलो. आता मला निराशा वाटू लागली होती. उगीच हा पुस्तक प्रकाशनाचा उद्योग केला अशी खंतही मनाला वाटू लागली होती. एक दिवस व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपवर मी एका अनोळखी लेखकाच्या पुस्तकाची जाहिरात पाहिली. लेखकाने वाचकांना पुस्तक खरेदीचं आवाहन केलं होतं. ही जाहिरात पाहिली आणि मला क्लिक झालं. मीही मग माझ्या पुस्तकाचा फोटो आणि किमतीचे तसेच बँकेचे डिटेल्स काही ग्रुपवर टाकले. माझ्या कथा व्हॉट्सॲपवर तशाही लोकप्रिय होत्याच. हळूहळू पुस्तकाची मागणी येऊ लागली. मी त्यांना टपालाद्वारे पुस्तक पाठवू लागलो. मग एका रविवारी मी या पुस्तकातलीच एक कथा व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली. खाली ही कथा माझ्या कथा माणुसकीच्या या पुस्तकातील आहे असा मजकूर टाकला. पुढच्या आठवड्यात माझी 10-12 पुस्तकं चक्क विकली गेली. मला आता मार्ग सापडला होता. पण या दरम्यान जवळजवळ 1 वर्ष निघून गेलं होतं. माझं दुसरं पुस्तक हा खेळ भावनांचा हे आलं. आता त्यासोबत जुनं पुस्तक विकण्याचीही जबाबदारी माझ्यावर पडली. नवीन पुस्तकामुळे जुन्या पुस्तकाची विक्री मंदावली आणि त्यातच मार्च 2020मध्ये कोरोना आला आणि पुस्तक विक्री ठप्प झाली. तरीसुद्धा मी सप्टेंबरमध्ये माझं तिसरं पुस्तक रंग हळव्या मनाचे हे प्रकाशित केलं. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोना कमी झाला तशी पुस्तक विक्री व्हायला लागली. पण परत
फेब्रुवारी 2021मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. देवाच्या कृपेने या काळातही माझ्या पुस्तकांच्या विक्रीत खंड पडला नाही आणि जुलैमध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. विशेष म्हणजे या 3 वर्षात या पुस्तकाची मागणी सातत्याने होत राहिली. यातल्या कथा अजूनही वाचकांना आवडतात. त्यामुळे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढण्याचा मी निर्णय घेतला. हा निर्णय योग्य की अयोग्य हे वाचकच ठरवतील. एक गोष्ट मात्र या 3 वर्षात माझ्या लक्षात आली की मराठी वाचक पुस्तक विकत घेऊन वाचत नाही हा समज वाचकांनीच खोटा ठरवला आहे. दुसरं, व्हॉट्सॲप, फेसबुक, वेब सिरीज, TV या जमान्यात पुस्तक वाचन खूप कमी झालंय आणि मुद्दाम पुस्तक विकत घेऊन कोणी वाचत नाही हा समजही वाचकांनीच खोटा ठरवलाय. आता माझं 4थं पुस्तक गिफ्ट हे प्रकाशित झालंय आणि त्याचीही जोरदार विक्री सुरू आहे. माझ्या पुस्तकांनी माझं आर्थिक नुकसान होऊ दिलं नाही, उलट मला त्यांनी फायदाच करून दिला. त्यामुळेच मी आतापर्यंत 4 पुस्तकं प्रकाशित करण्याची हिंमत करू शकलो. अर्थात वाचकांनी माझ्या कथांवर केलेलं प्रेमही त्याला कारणीभूत आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्हे, भारतातील 10 राज्य आणि 6 देशातील वाचक हे माझ्या पुस्तकांचे आधारस्तंभ आहेत. या वाचकांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, उद्योजक तर आहेतच, पण ज्यांच्याकडून आपण पुस्तक खरेदीची अपेक्षाही करत नाही असे शेतकरी, मोटार मेकॅनिक, टेलर, पोलीस, आर्मीतले जवान, फूलवाले आणि सरकारी शिपाई हे सुद्धा आहेत याचा मला खूप अभिमान आहे. या वाचकांनी माझ्या कथा आणि पुस्तकांवरचं त्यांचं प्रेम असंच कायम ठेवावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. तसंच अशाच उत्तमोत्तम कथा लिहिण्याची देवाने मला प्रेरणा द्यावी. सरस्वती देवीचा हात माझ्या मस्तकावर असाच कायम राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दीपक तांबोळी. लेखकाचा परिचय ऐकूया. दीपक तांबोळी हे 14 नागेश्वर कॉलनी, महाबळ परिसर, जळगाव इथे राहतात. त्यांचा भ्रमणध्वनी आहे 950 301 1250. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथला. शालेय शिक्षण जळगाव इथे झालं, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून त्यांनी मिळवली. ते सध्या मध्य रेल्वेच्या भुसावळ इथल्या सिनियर सेक्शन इंजिनियर या पदावर कार्यरत आहेत. साहसाची आवड असल्याने त्यांनी जळगाव, गोवा, मुंबई, भोपाळ इत्यादी सायकल सफरी पार पाडल्या आहेत. हिमालय, सह्याद्री, निलगिरी या पर्वतात आणि राजस्थानच्या वाळवंटातही साहसी ट्रेकिंगच्या मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. प्रवासाची आवड असल्याने संपूर्ण भारतभर तसंच 14 देशांमध्येही त्यांनी भ्रमंती केली आहे. ते रायफल शूटिंगचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. समाजसेवेतही ते मागे नाहीत. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ऑर्किड नेचर फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या जळगाव विभागाचे संस्थापक सचिव, जिल्हा ग्राहक पंचायत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारिणी सदस्य अशी विविध पदं त्यांनी भूषविली आहेत. या व्यतिरिक्त वाचन, संगीत, क्रिकेट आणि वेगवेगळे पदार्थ बनवून इतरांना खिलवणं ही सुद्धा त्यांची आवड आहे. लेखक सध्या आपली पत्नी रागिणी आणि मुलं उत्कर्षा आणि प्रतीक यांच्यासोबत जळगावला राहतात. त्यांचं प्रकाशित साहित्य, कथासंग्रह कथा माणुसकीच्या, हा खेळ भावनांचा, रंग हळव्या मनाचे आणि गिफ्ट. त्यांना मिळालेले पुरस्कार: सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा दामू वासनकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, साहित्य सहवास आणि म.सा.प. शिरूर यांचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद यांचा राज्यस्तरीय पुरस्कार, सुनील रंगराव देसाई भूदरगड कोल्हापूर यांचा राज्यस्तरीय पुरस्कार, मायबाप स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार टेंभुर्णी सोलापूर, न्यूजपेपर गंगाधर साहित्य परिषद इचलकरंजी कोल्हापूर यांचा
राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार आणि सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव यांचा स्वर्गीय गिरिजा कीर राज्यस्तरीय कथा पुरस्कार. आता आपण ऐकत होतात कथा संग्रह कथा माणुसकीच्या. लेखक दीपक तांबोळी. वाचक स्वर विकास शुक्ल. ही साहित्य उत्सव परिवाराची 2022 ची प्रस्तुती आहे.